नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. ढोरगल्ली आरोग्यवर्धिनी केंद्रात जन आरोग्य समितीची बैठक. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या ढोरगल्ली आरोग्यवर्धिनी केंद्रात जन आरोग्य समितीच्या नियामक व कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली. ढोरगल्ली, घोंगडे वस्ती, मुनाळे बोल, कुंभार वेस आणि मराठा वस्ती या परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून संजय कोळी यांनी मार्गदर्शन केले. जे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं की घरातला प्रत्येक माणसाला कुठल्याही प्रकारे आरोग्याच्या समस्याबाबत कुठं औषधासाठी त्यांचं कुठं मृत्यू होऊ नये किंवा त्या घरापर्यंत BP राहू दे, शुगर राहू दे, रक्ताची तपासणी होऊ दे, ह्या समस्या लांब कुठल्या तर सरकारी हॉस्पिटलला जाण्यापेक्षा आपल्या घराच्या बाजूलाच राहायला पाहिजे या संकल्पनेतून हे आरोग्य मंदिर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण मनापासून सगळ्या सदस्यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊ. या बैठकीस राजू पाटील व स्वाती बडगू यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोज हुलसुरे, गणेश मंगरुमखाणे, राहुल मुटकुळे, मुख्याध्यापिका संगीता जाधव, सहशिक्षक साठे सर, आकाश मंगरुमखाणे, सागर गौड आणि राहुल गायकवाड यांच्यासह आशा वर्कर्स आणि जन आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते. शेवटी राजू पाटील व डॉक्टर वैष्णवी नंदुरे यांनी आभार मानले.